छत्रपती संभाजीनगरमध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये भव्य समुदाय एकत्रित आलेला आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भव्य जनसागर आपल्या ठिकाणी पाहायला मिळतोय। धडक मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी उपवर्गीकरणच्या विरोधामध्ये हा लढा जो आहे तो या ठिकाणी पुकारलेला आहे। मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी महिला पुरुष या धडक मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे गर्दी आपण पाहतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हा क्रांती चौक जो परिसर आहे तो सध्याच्या स्थितीला पूर्ण वाहतूक जी आहे तो बंद करण्यात आलेली आहे। या ठिकाणी वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे, कारण उपवर्गीकरणाला जो आहे तो विरोधही वाढतोय। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर मधील आपण एक चित्र पाहतोय, भली मोठी गर्दी, भली मोठी जनसमुदाय जनसागर जो आहे तो आपण या ठिकाणी पाहतो। आपण थेट काही जण ऐकून जाणून घेऊयात काय त्यांची भावना आहे, काय त्यांची भूमिका आहे, कारण या ठिकाणी भव्य असा जनसागर जो आहे तो आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर मधील ही गर्दी आपण पाहतोय, भव्य अशी गर्दी आणि त्यासोबतच या ठिकाणी उपवर्गीकरणाला वाढता विरोध छत्रपती संभाजीनगर मध्ये हे चित्र आपण पाहतो। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूयात, कारण या ठिकाणी या आंदोलनामध्ये त्या मोर्चामध्ये हे सहभागी झालेले आहेत, कारण या ठिकाणी उपवर्गीकरणाला विरोध केला जातोय। काय सांगाल काय मागणी तुमची? आमची मागणी आहे की सरकारनं जे उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे ते उपवर्गीकरण तात्काळ रद्द व्हायला पाहिजे, कारण त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण करणारे हे संविधानाच्या विरोधात हे RSSचे लोक जे संविधानाच्या विरोधात काम करत आहे ते काम लवकर तात्काळ थांबून RSS संघटनेवर बंदी आणायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आपण पाहतोय असा आक्रोश जो आहे तो या ठिकाणी जनसमुदायाचा पाहायला मिळतोय। मोठी गर्दी या ठिकाणी आपण पाहतोय, पोलिसाच्या वाहनाच्या पलीकडे देखील मोठी गर्दी आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी हल्लाबोलच्या घोषणाबाजी देखील केली जाते। उपवर्गीकरणा विरोधामध्ये हा धडक मोर्चा छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून निघणार आहे आणि तो थेट विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आजचे हे जे आंदोलन आहे सर्वाधिक जास्त हा धडक मोर्चा जो आहे तो सर्वाधिक जास्त लक्ष वेधून घेतोय, लक्ष केंद्रित करतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर।